श्री स्वामी समर्थ। आजचा स्पेशल व्हिडिओ माझ्या आवडत्या विद्यार्थ्यांकरता आहे। 12वीची परीक्षा झाली, आईवडिलांची पण परीक्षा असते 11वी 12वी म्हणजे, आणि आता नीट किंवा JEEचं पण एक्झाम आहे। अशा वेळेला काय करावं लक्षात घ्या। जे काही वर्षभरात आपण मायक्रो नोट्स बनवलेले असतात ते नोट्स तुम्ही रेफर करा, छोटे छोटे नोट्स, आणि जो अभ्यास झालेला आहे त्यालाच रिवाईज करा। 11चं पुस्तक जे असतं आपलं NCERT त्याचे डायग्राम्स लुकआउट करा, कारण एकच महिना आहे आणि 5 तारखेला आय थिंक सो नीटची एक्झाम आहे। आईवडिलांनी काय करायचं, एक ग्लासभर पाणी घ्यायचं आणि त्यात श्रवणबाळ असं 108 वेळा म्हणायचं आहे, आणि आपला जो माठ असतो, ज्या माठात आपण पाणी भरतो त्यावर स्वस्तिक काढा अष्टगंधाने, आणि म्हणा की माझ्या मुलीला किंवा माझ्या मुलाला जे काही आपलं हे असते स्टुडंट की त्याला खूप चांगलं यश मिळालेलं आहे। हा उपाय निश्चित तुम्ही करून बघा। आणि तुम्हाला अजून काउन्सिलिंगची गरज असेल विद्यार्थ्यांची, मी खूप पॉझिटिव्हली काउन्सिलिंग करते, रेकी मास्टर आहे, तर मी माझ्या एनर्जीज पण देत असते, तर तुम्ही मला फोन करू शकता। सबस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे। झालेली सेवा मी स्वामी समर्थ चरणी रुजू करते। आईवडिलांनी पॅनिक न होता मुलाला जेवढे मार्क्स मिळाले ना त्यात खुश राहा। बघा, आपल्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला आहे, मार्क्स मिळणं, कमी किंवा जास्त मिळणं हा सेकंडरी भाग आहे, पण तो जो मार्क्स घेऊन येतो विद्यार्थी, तर त्याचं अभिनंदन करा। त्याला उगाच आपण म्हणतो की नाही याला कमी मार्क्स मिळाले, पण असं न करता त्याचं अभिनंदन करा, त्याला एक छोटीशी पार्टी द्या, त्याला पण आनंद होईल, कारण 2 महिन्यापासून त्यांनी पण मेहनत केलेली असते। ही सेवा करून बघा, निश्चितपणे आपल्या पाल्याला चांगले मार्क्स मिळतील। श्री स्वामी समर्थ।